नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, खूप महत्त्वाचा टॉपिक आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। शेळी पालन करू की बोकड पालन, खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि हे जे दोन्ही व्यवसाय आहेत हे एकत्रच आहेत, पण एकाच व्यवसायाचे दोन भाग पडलेले आहेत। मग ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत की कोणतं परवडेल किंवा कोणामधून जास्त नफा होईल, लवकर नफा कशातून होईल किंवा कोणता सोपा आहे, कोणता प्रकार सोपा आहे। दोन्ही प्रकारचा शेळी पालनाचे आहे, पण यामधील कोणता सोपा आहे आणि कोणता कोणी करावा, अशा प्रकारे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती, संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता आपण बोकड पालन पाहू। बोकड पालन आपण कशाला म्हणू शकतो किंवा हा नेमकी प्रकार कसा आहे। बाजारातून बोकड आणणे, बारीक पिल्लं विकत आणणे आणि त्यांचं संगोपन करून 3-4 महिने ठेवून त्यांना विकणे। म्हणजे बाजारातून आणायचे आहेत, 3-4 महिने संगोपन करायचे, चांगल्या प्रकारे खाऊ-पिऊ घालायचे आणि मोठे करून त्यांना विकायचं। अशीच ती सायकल आहे, ती चालू राहते। यालाच आपण बोकड पालन म्हणतो। त्यानंतर बोकड पालनाचे नंतर काही प्रकार पडतात, काही ईदसाठी बोकड पालन राहतं, काही कटिंग मार्केटसाठी, काही ब्रीडिंगसाठी, अशा प्रकारचं बोकड पालन। मग ते आपल्या मनानुसार प्रकार त्याचे आपण करू शकतो। त्यानंतर शेळी पालन। शेळी पालन जे आहे मित्रांनो, शेळ्या विकत घेणे, त्यांच्यातून पिल्लांची उत्पत्ती करणे आणि पिल्ले मोठे करून विकणे, अशा प्रकारचे शेळी पालन असतं। मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार पडतात। काही हायब्रिड म्हणजे हाय क्वालिटीच्या शेळ्या पाळतात, कोणी गावरान पाळतात आणि त्यातून ते काहीशा प्रकारे शेळ्या पाळून आणून विक्री करतात, कोणी त्यातून उत्पन्न म्हणजे पिल्लांची विक्री सुद्धा करत असतं। अशा प्रकारे शेळी पालन करत असतात। आता मित्रांनो, खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की या दोन्हीतून कोणत्या प्रकारे शेळी पालन करायला पाहिजे किंवा कोणता प्रकार निवडायला पाहिजे। आपण जर खूप लवकरात लवकर शेळी पालनातून नफा मिळवायचा असेल तर आपण त्यामधील बोकड पालन जर केलं तर यामधून नफ्याचे चान्स हे खूप लवकर असतात। कारण आपल्याला बाजारातून बोकड आणणं आहे, 2-3 महिन्याचे बोकड आणायचे, 3-4 महिने ते सांभाळायचे आणि विकायचे। अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपले पैसे जे आहे ते मोकळे होतात आणि 3 ते 4 महिन्यामध्येच पैसे आपल्याला पूर्णपणे मिळून जातात। आणि जर शेळी पालनाचा विचार केला तर शेळी आणणे, जर आपण गाभण शेळ्या विकत आणल्या तर गाभण जर जवळपास 2-3 महिन्याचे गाभण असतात, तर तिथून पुढे त्यांना 2 महिने डिलिव्हरी होण्यासाठी, मग 2 महिन्याच्या नंतर 5 महिने पिल्लू सांभाळणे, म्हणजे जवळपास 7-7, 8-8 महिने आपल्याला ते सांभाळावं लागतात। तेव्हा कुठे त्यातून आपल्याला फायदा हा मिळत असतो। आपण जर त्या स्वरूपामध्ये पाहिलं, त्याच्यावरती विचार करून पाहिला तर बोकड पालनातून शेळी पालनापेक्षा लवकरात लवकर पैसे मोकळे होतात आणि फायदा देखील लवकरात लवकर मिळतो। म्हणून आपल्याला जर शेळी पालनातून लवकर फायदा मिळवून घ्यायचा असेल, लवकर पैसे मोकळे करायचे असेल तर बोकड पालन हा पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे। पण मित्रांनो, जर आपल्याला स्थिर स्वरूपामध्ये हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला शेळी पालन करणंच परवडेल। कारण शेळी पालनासाठी किंवा करडांच्या विक्रीसाठी आपल्याला जर कंटिन्युटी ठेवायची असेल तर आपल्याला एक चांगल्या क्वालिटीची मदर शेळी जी आहे ती टिकून ठेवावी लागते। असं नाही की प्रत्येक शेळी ही चांगलीच असते। आपण जे शेळी पालन करतो त्याच्यामध्ये आपण निवडक शेळ्या ठेवत असतो आणि त्या निवडक शेळ्यांमधून आपल्याला पिल्लाची उत्पत्ती चांगली होते। जुळे किंवा तिळे पिल्लं हमेशा मिळतात, दूध उत्पत्ती चांगली असते, ती शेळी काटक असते किंवा खाण्यापिण्यामध्ये नखरे करत नसते। अशा प्रकारे शेळी आपण निवडत असतो आणि ही शेळी जर आपण हमेशा ठेवली तर आपलं जी पिल्लांची विक्री जी आहे ती कंटिन्यू राहत असते। परंतु बोकड पालनामध्ये असं नाही आहे। बोकड पालनामध्ये कसं आहे की प्रत्येक वेळी आपल्याला बोकड भेटतच असं नाही किंवा प्रत्येक वेळेस घेतलेले बोकड हे टिकतीलच असे नाही, कधी कधी त्याची मरी येऊ शकते। परंतु शेळी पालनामध्ये कसं आहे, एक लॉट जर मेला किंवा एका लॉटमधून काही पिल्लं मेले तर दुसऱ्या शेळ्यांवरती आपण अवलंबून राहतो आणि आपल्याला खात्री असते की जाऊ दे, ह्या वेळेस मेले, पुढच्या वेळेस ते पिल्लं चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न देतील किंवा चांगल्या प्रकारे ती शेळीतून आपल्याला पिल्लं प्राप्त होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, स्थिर स्वरूपामध्ये व्यवसाय जर चालू ठेवायचा असेल तर आपलं शेळी पालन करायचं आहे आणि जर स्थिर स्वरूपामध्ये ठेवायचं नाही आहे, एक शौक मारी आपला व्यवसाय करायचा आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये व्यवसाय करायचा आहे तर आपण बोकड पालन निवडू शकतो। मित्रांनो, खूप सारे युवा तरुण जे आहेत ते व्यवसाय करू इच्छितात, शेळी पालन करू इच्छितात आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न असतो की शेळी पालन करू की बोकड पालन। त्यांच्या मनातील जो प्रश्न आहे तो ह्या व्हिडिओतून पूर्णपणे 100% क्लिअर होणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, इच्छुक असलेल्या मित्रांपर्यंत शेअर करा, शेळी पालकांपर्यंत शेअर करा, आपल्या बेरोजगार मित्रांपर्यंत किंवा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा,
जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा 100% फायदा होईल। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओस लाईक करा। व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून नंतर बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि अशा स्वरूपातील व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील। तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।